किचन टिप्स महत्त्वाच्या. नंबर 1. गाईचे दूध फाटल्यानंतर त्यातून निघालेले पाणी टाकून देऊ नका. उलट त्या पाण्याचा वापर चपाती किंवा पराठे यांची कणिक मळताना करा. यामुळे चपाती, पराठे जास्त टेस्टी आणि मऊ होतात. नंबर 2. भज्याचे पीठ बनवताना त्यात थोडे तांदळाचे पीठ टाका. यामुळे भजी अधिक कुरकुरीत होतील. नंबर 3. जुना किंवा शिळा ब्रेड बारीक करून हवाबंद डब्यात ठेवा. नंतर त्याचा उपयोग कटलेट किंवा कबाब बनवण्यासाठी करता येईल. यामुळे कबाब तुटणार नाहीत आणि स्वादिष्ट देखील बनतील. नंबर 4. जर ग्रेव्हीमध्ये तेल किंवा तूप जास्त झाले असेल तर ते फ्रीज किंवा फ्रीजरमध्ये थोडा वेळ ठेवा. वर तरंगणारे तेल स्थिर होईल आणि आपण ते सहजपणे काढून टाकू शकता. नंतर सर्व्ह करण्यापूर्वी तुमची डिश पुन्हा गरम करू शकता. नंबर 5. झटपट लिंबू पाणी बनवण्यासाठी 1 कप पाण्यात 2 कप साखर विरघळून त्यात 4-5 लिंबाचा रस घाला. हे मिश्रण बर्फाच्या ट्रेमध्ये ठेवा आणि गोठवा. जेव्हा तुम्हाला लिंबू पाणी किंवा शिंकजी बनवायची असेल तेव्हा ग्लासमध्ये त्याचे 2 चौकोनी तुकडे टाका. चवीनुसार मीठ घाला आणि तुमच्या आवडीनुसार थंडगार सोडा किंवा पाणी घालून मिक्स करा. याच्या मदतीने तुम्हाला तुमच्या ड्रिंकमध्ये वेगळा बर्फ घालण्याची गरज नाही आणि बर्फ घातल्यानंतरचे सरबत फिके पडू लागते तो त्रास होणार नाही. नंबर 5. कोणत्याही प्रकारची क्रीमी आणि भरपूर ग्रेव्ही असलेली डिश बनवण्यासाठी कांदा, टोमॅटो, आले, लसूण आणि काही काजूचे तुकडे पाण्यात 5-7 मिनिटे उकळा. टोमॅटोची साल काढून टाकल्यानंतर सर्व काही एकत्र बारीक करून चोळून घ्या. जर तुम्ही यावेळेस सॉस किंवा पेस्टने तुमची ग्रेव्ही बनवली तर तुम्हाला खूप समृद्ध आणि मलाईदार ग्रेव्ही मिळेल. नंबर 6. जर भेंडी प्रत्येक वेळी चिकट झाली असेल तर ती शिजवताना त्यात काही थेंब लिंबाचा रस टाका. याचा चिकटपणा निघून जाईल. या व्यतिरिक्त तुम्ही भेंडी शिजवताना तुमचा भाजलेला बेसन देखील त्यात घालू शकता. यामुळे चिकटपणा दूर होईल आणि भेंडी देखील कुरकुरीत होईल.